ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. मुस्लिम समाज कुराण आणि इस्लाम धर्माचा अपमान आणि बदनामी करणाऱ्या हमारे 12 चित्रपटाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल. मुस्लिम समाज पवित्र कुराण आणि इस्लाम धर्माबाबत आक्षेपार्ह, अपमानास्पद आणि बदनामीकारक संवाद व पोस्टरवर आधारित हमारे 12 या चित्रपटाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. परभणी येथील 2 महिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर परभणी येथील माजी नगरसेविका आलिया अंजुम, मोहम्मद गौस आणि ॲडव्होकेट नाहीद अंजुम सईदुद्दीन अन्सारी यांनी सदरील फौजदारी याचिका ॲडव्होकेट सईद एस शेख आणि ॲडव्होकेट आसिफ पटेल परभणी यांच्यामार्फत खंडपीठात दाखल केली आहे. सदरील याचिकेत म्हटले आहे की सध्या समाजविघातक शक्तींच्या वतीने इस्लाम धर्म व मुस्लिमांना लक्ष्य करीत त्यांना अपमानित आणि बदनाम करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच भाग म्हणून हम 12 हा प्रोपगंडा चित्रपट 7 जूनला प्रदर्शित करण्यात येत आहे. सदरील चित्रपटाच्या ट्रेलर आणि पोस्टरद्वारे इस्लाम धर्म, पवित्र ग्रंथ कुराण, शरीयत, मुस्लिम समाज तसेच मुस्लिम महिलांबाबत जाणून बुजून अतिशय आक्षेपार्ह, गलिच्छ व बदनामीकारक वक्तव्य आणि दृश्य दाखवून तक्रारदारासह देश तसेच संपूर्ण जगातील मुस्लिमांचे धार्मिक भावना दुखावले आहे. याचिकेत पुढे म्हटले आहे की सुमारे 1400 वर्षापूर्वीचा इस्लाम धर्माने महिलांना अतिउच्च दर्जासह अनेक मानवीय व मूलभूत अधिकार दिलेले आहेत, ज्यामध्ये वडील, भाऊ, पती, मुलासह इतर नातेवाईकांच्या संपत्तीमध्ये महिलांना अधिकार देण्यात आले आहे. महिलांना त्यांचा जीवनसाथी निवडण्याचा संपूर्ण अधिकार शरीयत आणि इस्लाम धर्माने दिलेला आहे. विवाह संबंधामध्ये मतभेद निर्माण झाल्यास खुलाद्वारे विवाह संबंध संपुष्टात आणण्याचे अधिकारही इस्लामी शरीयतने मुस्लिम महिलांना दिलेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुस्लिमांनी आयुष्यभर केलेल्या पुण्याचे काम फलस्वरूप मृत्यूनंतर त्यास मिळणारी जन्नतला इस्लाम धर्माने एका महिला आईच्या पायाखाली ठेवले आहे. इस्लाम धर्माने महिलांना दिलेल्या अधिकारांचा स्पष्ट उल्लेख पवित्र कुराण आणि प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या हदीसमध्ये आहे. मात्र सूडबुद्धीने काहीतरी विवाहाद्वारे लोकांचे भावना दुखावून समाजात तेढ निर्माण करीत कोट्यावधी रुपये कमविण्यासाठी नमूद चित्रपटाद्वारे इस्लाम धर्म, पवित्र ग्रंथ कुराण, शरीयत, मुस्लिम समाज तसेच मुस्लिम महिलाबाबत जाणून बुजून दिशाभूल करणारे आक्षेपार्ह, अतिशय गलिच्छ व बदनामीकारक वक्तव्य, दृश्य आणि पोस्टर दाखवून इतर धर्मीयांच्या मनात मुस्लिमाविषयी द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहे. सदरील चित्रपट बनविताना संविधानाने कलाकारांना दिलेल्या स्वातंत्र्य मर्यादाचे पालन न केल्यामुळे याचिकाकर्त्यांचे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याने सदरील चित्रपट, त्याचे ट्रेलर, पोस्टर आदीवर बंदी घालून चित्रपट तयार करणारा गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदरील फौजदारी याचिका ॲडव्होकेट सईद एस शेख आणि ॲडव्होकेट आसिफ पटेल परभणी यांच्यामार्फत दाखल करण्यात आली आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत.